आज महिला दिन आणि त्यानिमित्तानं पुढारी न्यूजनं विविध मुद्द्यांवर सर्व स्तरातील महिलांना बोलते केलंय। बघूयात महिला दिनानिमित्तचा हा विशेष सेगमेंट। पिरियडची बेडी तुटली आहे का? विटाळ आणि अडचण अजून पाळली जाते? विटाळ म्हटलं तर आता जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे त्यामागे काही सायंटिफिक रिझन्स आहेत। आताची जनरेशन त्या सायंटिफिक रिझन्सला घेऊन बोलतात की काय होतं काय नाही होत, पण आधीच्या लोकांचं जे म्हणणं आहे की नको, तर त्या गोष्टी मला असं वाटतं की नको तर त्या नकोच करायला हव्यात। आपल्याला जर बोलता इनमिन 3 दिवस आपल्याला त्या गोष्टींकडे नको लक्ष द्यायला, देवपूजा झाली, घरात इतर वावर झाला तर नको करायला हवं। आता तुम्ही तुमच्या आईला पिरियड्स येतात तर तुम्ही आता आई सगळी घरातली कामं करते, आई इज द मेन पॉईंट ऑफ अवर फॅमिली, तर तिला पिरियड्स आले तर तुम्ही तिला 5 दिवस बसून ठेवाल का? नाही ना। ती जर 5 दिवस काम नाही केली तर आपल्या घरी काहीच चालणार नाही। तसं आहे तर ते बंद झालं पाहिजे की तुम्ही पिरियड्सला एक नॅचरल गोष्ट म्हणून बघा। त्यांच्या घरात पण असतं की नको, तू हे नको करू, तू इथे येऊ नको, हे फार चुकीचं आहे। आणि असं काही नसते की ते झाल्यावर देवाचं करायचं नसते, ही तर एक कम्प्लीट मिथ आहे, कम्प्लीट मिथ आहे, ती पहिला बंद झाली पाहिजे मला तर वाटतं। गावाकडच्या ठिकाणी वगैरे अजूनही पिरियड्स वगैरे पाळल्या जातात, शहरात ते थोडे प्रमाण कमी आहे, ते गावाकडेही कमी केलं पाहिजे असं वाटतं। बऱ्याच ठिकाणी असं हे तुटले गेलेली आहेत, पण अजूनही खूप ठिकाणी आहेत की ते तसंच विटाळ जे आहेत ते अजूनही कायम आहेत आणि ते लवकरच तुटतील अशी आशा आहे। पिरियड्सची बेडी तुटली आहे असं मला तरी वाटत नाही, कारण जे ग्रामीण समुदाय आहे त्यामध्ये विटाळ ह्या गोष्टी फार मानल्या जातात। माझं असं म्हणणं आहे, ज्या गोष्टीमुळे स्त्रीला मातृत्व मिळू शकते, पुरुषाला त्याचं बाळ मिळू शकते, ती गोष्ट विटाळ कशी असू शकेल, ही गोष्ट बदलली जावी। ते भांडे वेगळे ठेवतात, त्या स्त्रीला बाजूला बसवतात, कारण ना त्याच्या मागचा एक सायन्स आपल्याला माहिती की त्या पिरियडमध्ये तिने एक्झर्शन करायला नको, हा जो पर्पज आहे ना हा त्यांना सांगता येत नाही, तो सांगितला गेला पाहिजे। आणि आपल्याला जे माहिती आहे हे पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे, म्हणजे जे नोन आहेत किंवा जे सुशिक्षित आहेत त्यांनी सांगायला हवं की हे असं ट्रीट न करता असं केलं तर कदाचित चांगलं असेल।